श्री स्वामी समर्थ। मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं माझ्या परत एकदा लॉंग व्हिडिओमध्ये। तर आज होता संडे, जेवण वगैरे झालं बरं का आमचं सकाळचं। त्याच्यानंतर मग आम्हाला परत भूक लागली होती बघा 4-5 वाजता। मग म्हटलं चला कुठं तर जाऊ, आज संडे तर बाहेर नाश्ता करायला। मग मिस्टर बोलले ठीक आहे जाऊ म्हणे, चल कर तयारी। तयारी काय करायची, फक्त ड्रेस वगैरे चेंज करायचा, बस झालं आपली तयारी। त्याच्यानंतर ड्रेस वगैरे चेंज केला। इकडं आमचा हिरो पण बघा कसा तयार होऊन लगेच बाहेर निघायला असा पळतो। त्याला बाहेर खूपच जा वाटतं आणि गाडीवर खूप फिरा वाटतं त्याला, 2 व्हीलरवर। 4 व्हीलर नाही आवडत, 2 व्हीलरवर फिरवा म्हणते मला, पूर्ण का फिरवा, पण तोला खूपच आवडतं बाबा गाडीवर फिरायला। लगे गॉगल वगैरे लावला, मस्त रुमाल बांधला, कपडे घातले, लगेच निघला। आणि बघा हे लोकेशन ओळखा, पुण्यामधले कोण इथं राहतं ना या लोकेशनला, ओळखा हे लोकेशन कुठलं आहे काय। तुम्हाला इथं बोर्ड तर दिसतच आहे बघा लाईव्हचे। तर जे पुण्यातले आहे ना आणि या एरियातले ते नक्की ओळखतील की लोकेशन कुठलं आहे। या एरियातले नसतील तरी ओळखतील हे लोकेशन कुठलं आहे म्हणून। हे बोर्ड बघून, या बिल्डिंग बघून, हे रोड बघून नक्कीच तुम्ही ओळखसान हे लोकेशन कुठलं आहे। आणि मला कमेंट करून सांगा आणि टाका एवढा व्हिडिओ व्हायरल करून। लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जायचं नाही बरं का। आणि त्याच्यानंतर मग आलो इकडं शिवनेरी भेळ खायला आलो होतो। मस्त प्रसिद्ध भेळ इथली शिवनेरी भेळ। म्हटलं चला जाऊया नाश्ता करून येऊया शिवनेरी भेळवरून। सो मग इकडं आलो होतो मस्तपैकी। आता इथलं सुद्धा शूट करून घेतला, मस्त एकदम छान असं डेकोरेशन केलं होतं बघा इथलं, बाहेरचं परत आतलं हे जे हॉटेल आहे ना शिवनेरी भेळ तिथलं, मी ते सुद्धा शूट करून घेतलं। तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारे दिसेलच। सगळ्यांनी व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे। काय काय नाश्ता केला, काय काय खाल्लं हे सगळं तुम्हाला बघायलाच भेटेल। तर सगळ्यांनी व्हिडिओ हा कंटिन्यू बघा। बघा हे डिलिव्हरी बॉयवाले कसे पटापट गाड्या चालवतात आणि येतात बघा शिवनेरी भेळवर आलोय। जे आहे ना या लोकेशनमधले ते नक्कीच ओळखतील बघा। आणि हे बघा इथलं मस्त बाहेरचं असं डेकोरेशन छान, एकदम मस्त असं प्रसन्न वाटलं शिवनेरी भेळवर जाऊन। आणि भेळ खाऊन खूप छान टेस्टही आहे। तुम्ही या एरियात आले तर शिवनेरी भेळ नक्कीच खाऊन जावा। आणि त्याच्यानंतर आलो मग आतमध्ये, केलं बाबा ऑर्डर, भेळ ऑर्डर केली, मस्त लस्सी ऑर्डर केली, मँगो लस्सी। मग मिस्टर बोलले की चल आपण कांदे भजी पण ऑर्डर करू म्हणे, ते पण खाऊ म्हणे, मस्त लागतात इथले। कारण मिस्टर खात असतात, बाहेर असतात तर ते खात असतात। त्यांनीच सांगितले इथं मस्त भेटते म्हणे, छान टेस्ट आहे, चल जाऊ म्हटलं चला। मग त्यांनी केलं बाबा कांदे भजी ऑर्डर केले। मग मी मस्त भेळ ऑर्डर केली, एक मँगो लस्सी ऑर्डर केली माझ्यासाठी, घेतलं मग खाऊन घेतलं। आलं ऑर्डर आलं, कांदे भजी खाल्ली। इकडं मिसळ पण भेळ पण खात आहे बघा। आणि देवर्ष मधात लुडबुड करतोय, याला हात लावू दे, त्याला हात लावू दे, खाणं काही नसतं, एक घास फक्त हात लावू दे। मग त्याचे पप्पा आखरी शेवटी बोलले तुझ्याजवळ घे म्हणे, याला मलाही खाऊ दे म्हणे, आपल्याला खाऊ पण नाही देत, स्वतःही खात नाही, असं असतं त्याचं। मग मला चमचा दे बोलत होता, स्पून दे बोलत होता माझ्या हाती। मग दिला बाबा त्याला स्पून दिला, चमचा दिला त्याच्या हाती। स्वतः खायचं नाही, आपल्याला खाऊ घालतो, तुम्ही खा, मी काही खाणार नाही एक घास, बस असं असतं त्याचं। एकदम असं आपल्याला पागल करून सोडतो। कुठेही गेलं ना त्याच्या हाताने खा लागतं, आपल्या हाताने तर खात नाही, पण त्याच्या हाताने आपल्याला खा लागतं। आखरी शेवटी काटाळून मी त्याला म्हटलं बाबा जा खाली आणि खेळत बस, मस्त मोठं मोकळं लठ हॉटेल होतं ते। त्याला म्हटलं जा खेळ, मग त्याला खाली उतरून दिलं, मस्त खेळत बसला। त्याच्यानंतर आमचं खाऊन वगैरे झाल्याच्यानंतर इकडं बिल वगैरे झालं। काय हॉटेलमध्ये गेल्यावर बिल झाल्यावर करावंच लागते ना, बिल न देता आपण बाहेर येऊ शकतो का कुठं? कुठल्याच हॉटेलमध्ये नाही ना अशी कुठं हे पण नाही आहे प्रथा की जी हॉटेलवर जायचं, खाऊन यायचं आणि बिल न देता रिटर्न यायचं, असं कुठंच नाही आहे बघा। बिल तर येतच खाल्ल्यावर। बिल वगैरे केलं, देवरचं खेळणं चालूच होतं। त्याला म्हटलं चला आता घरी जायचं आहे आपल्याला, झालं आपलं खाणं, तर येतच नव्हता त्याला। तिकडं खूप मोकळं होतं ना असं खेळायला, बोलत होता खेळवायचं मला, इथं रडत होता। आखरी शेवटी काहीतरी कारण सांगितलं आणि चला म्हटलं घरी, चल पटकन जायचंय। मग आला आणि बसला, मग गाडीवर बसल्याच्या नंतर शांत झाला। आणि तुम्हाला माझे असे कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतात बघा, रेसिपी असं बाहेर फिरलेले कुठले, तर मला नाही का तुम्ही असं कमेंटमध्ये सांगा, मी तशी शूट करीन आणि तुमच्यासमोर एक नवीन व्हिडिओ हे घेऊन येत जाईल। तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो, दादांनो, ताईंनो, तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा। मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल। तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, धन्यवाद। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स वॉच माय व्हिडिओ, बाय बाय।